त्याला मजा येते. पावसाची मजा घेतोय तो. थेंब थेंब पाऊस पडतोय, थेंब थेंब पाऊस. टिप टिप बरसा पाणी. आणि इथे आता थेंब थेंब पाऊस पडतोय. आता आम्ही चाललोय देवळात. माझ्यासोबत आहे माझा भाचा समर्थ भडेकर. हो ना? चला आता आम्ही चाललो. आता मंदिरात पोचलो की जातो. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या या व्लॉगमध्ये ना तुम्हाला आमच्या गावचं देवस्थान आहे, मंदिर आहे, तर त्याचं दर्शन करायला मिळेल. आणि त्याचबरोबर ना या व्लॉगमध्ये माझ्या काही गोड आठवणी आहेत माझ्या भाच्यासोबत, प्रयागसोबत. आणि ती एक शेवटची माझी एक चांगली मेमरी आहे, तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. एक छोटासा मुमेंट आहे, पण तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. वाटलं नव्हतं कधी की हा माझा शेवटचा कोणता एक क्षण असेल त्याच्यासोबतचा, जो मी कॅप्चर करेन किंवा काय. पण बाकी मी अजून काहीच बोलणार नाही. बाकी तुम्ही व्लॉग बघा. ती माझ्यासाठी एक गोड आठवण आहे, तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडेल. आणि व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथे सगळी कामं वगैरे करून झालेत आणि आम्ही बसलोय. आणि आता आज माझा उपवास आहे, तर मी आंबा खाते. आंबा मम्मीने कापून ठेवलाय, तर मी आंबा खाते. हे बघा, हे मस्त असे आंबे मम्मीने कापून ठेवलेत माझ्यासाठी. आता मी हे खाईन. तिळगुळाची हुलकी आहे सकाळी संध्याकाळी. कसं त्या दिवशी गेलेला ना गटागटा पाणी पियायला. मस्त दिसतच नाही तो. हा पाणी वरून दिसतच नाही म्हणतात. खाली जायचा रस्ता माहिती आहे ना कुठून गेलेला, काय तो काय कमी आहे का? आजच्या पंजाच्या आठवणी तिथे लक्षात राहतील. असं आहे टावेला वेळेला गळ्यात घालून चड्ड्या फड्ड्या घेऊन चाललो मोठ्या पोरांना. गळ्यात घातलेलं पुढे काल वहिनीने जरा करवंद आणली होती, तर ती सुद्धा खाते. आता मी जरा करवंद खाल्लेत आणि आम्ही सगळेजण चाललोय मंदिरात. आमच्या देवळात चाललोय. मी काल तर गेली होती, पण आता सगळ्यांसोबत चालले देवळात. तर देवळाचं चांगलं दर्शन मी दाखवते करून, म्हणजे कसं आहे काय आहे ते. म्हणजे खूप शांतता वाटते. आणि चालली आता मी, आता दाखवते तुम्ही मला. आता आम्ही चाललोय देवळात. माझ्यासोबत आहे माझा भाचा समर्थ भडेकर. हो ना? चला आता आम्ही चाललो. आता मंदिरात पोचलो की जातो. दाखवतो. अजून गेम पण खेळायला असेल तर गेम पण खेळूया. तिकडे मॅच. हा मॅच कुठे? तिथे कुठे तिथे? तिकडे परत स्टॉपच्या इथे मॅच. उलटा केलेला आहे. हो का? मॅच पण आहे तिथे. मॅचची तयारी चालू आहे. मॅच कधी आहे? आज नाही आहे ना, पण मॅच मग कधी आहे? आज गेम आहे. आता आम्ही तुम्हाला पोचलो किंवा दाखवतो. आता ही एवढी मोठी आम्हाला चढायची आहे.
तर चढतो हळूहळू आणि मग तुम्हाला दाखवतो पोचल्यावर. असं मस्त वाटतंय आम्हाला. आणि हा माझा भाचा चाललाय पुढे पुढे. समर्थ थांब जरा. मी एवढीशी चढण चढली आहे, दम लागायला लागलाय. महिनाभर राहिली तर चांगलं वजन कमी होत. आणि हे इथे मॅचची तयारी चालू आहे. मॅच तर नंतर आहे. आज महिलांसाठी कार्यक्रम आहे, संगीत खुर्चीचा वगैरे. आणि मग नंतर उद्या परवा वगैरे मॅचेस असतील. आणि हे आम्ही चाललोय देवळाच्या रस्त्याने. हे आम्ही पोचलोय देवळात. तर मी तुम्हाला दर्शन करवते. चला. आणि हे आहे आमचं देवस्थान श्री लक्ष्मी केशव स्थानेश्वर. आणि या सगळ्या ट्रॉफीज आहेत. सगळ्या पोरांनी मॅचेस वगैरे खेळल्या आहेत, त्याच्या सगळ्या ट्रॉफीज ठेवल्या आहेत. देवळात मस्तपैकी दर्शन घेतले आणि आता इथे आम्ही बसलोय बाहेर. जरा खूप शांतता आहे, भारी वाटते. मुंबईला तर अशी शांतता भेटणार नाही कुठे. तर आम्ही दर्शन घेतले आणि आता आम्ही निघतो घरी. आम्ही चाललोय घरी. आणि हे फणसाचं झाड बघा, इतके फणस लागलेत मस्त असे. मस्त फणस लागलेत. पावसाचं वातावरण झालंय, जोरदार हवा सुटलेली आहे. इथे मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. काल तर संगमेश्वरला पण पडला होता पाऊस. आज काय माहिती पडतं. हे थांब, इथे टिप टिप बरसा पाणी. आणि इथे आता थेंब थेंब पाऊस पडतोय. पोरं मज्जा करतात. त्याला मजा येते. पावसाची मजा घेतोय तो. थेंब थेंब पाऊस पडतोय, थेंब थेंब पाऊस. या मस्त पाऊस पडायला लागलाय.
तिथे लागत घेतली काढली मी त्याला मदत केली पण हा नाही राहणार नाही तू. खूप गडबड आहे. आज नाही होणार. आज आमचा गेम नाही होणार. आज नाही होणार आहे तुमचा गेम. रात्री होणार आहे. सांगतो ते हे लोक कामच पटकन करत नाही. झटपट ती कामं आणि पावसाची आणि हा मस्त असा पाऊस पडायला लागलाय. पावसात नाही भिजायची कोणी. नाही भिजायचं कपडे नाही धुवायला उगाच घेऊ आपल्याला दुसरं काय सगळ्यांना आता पावसात भिजावंच वाटतंय. रंगी वाटा, रंगी पोती. पाऊस आहे ना आता कधी पण पडतो. होडी बनवते होडी. त्याला कागद नरम पाहिजे. घरी घे. हा. इथे पाऊस पडतोय आणि मम्मीने होडी बनवली. त्यांना दुसऱ्याला टॉवेल पाहिजे. हे भारी आहे. भारी झाली आहे. हे मजबूत होडी झाली आहे. मजबूत होडी. ही अशी मजबूत अशी होडी झाली आमची. हीच हे करूया आपण. त्याची एकदम पातळ आहे. उलट ही चालेल तरी. मजबूत आहे ही. हा हे मजबूत आहे. बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि इथे मी कांदा भाजी करायला घेतली आहे. कांदा कापून घेते आधी. इथे मस्तपैकी कांदा जो आहे तो चुरून घेतलाय. आता यात धने घालायचं आहे, लाल तिखट, हळद, मीठ त्यातलं पाणी जे आहे घालून तर ते सगळं पीठ थोडंसं मळून निघेल. आणि आपल्याला काही एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही. असंच 10 मिनटं ठेवून द्यायचं. आता मी आत ना धने घातले, ते जराशे कुटून घेतलेत आणि मग ते घालायचे आहेत. धण्याने एक चांगली चव येते. त्यात सगळं बेसन, लाल तिखट, हळद, मीठ सगळं घालून घेतलं आहे आणि कांदा भाजी करायला तयार आहे. मस्तपैकी अशी तेलात सोडायची आहे. बाहेर पाऊस आहे म्हटल्यावरती घरात कांदा भाजी ही झालीच पाहिजे. पहिलाच पाऊस होता म्हणून म्हटलं चला कांदा भाजी करूया मस्तपैकी. तुला असं कोणतं जोरात करू करू कांदा भाजी किंवा खेकडा भाजी जी आहे ती कशी करायची ना त्याची पूर्ण डिटेल रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केली आहे, तर नक्की बघा. आणि ह्या आपल्या कांद्याची भाजी जी आहे ती चांगली तयार होते. आता मी या तळून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. प्लेटमध्ये द्या. तर अशा प्रकारे आपली कांदा भाजी जी आहे ती तयार आहे. नक्कीच करून बघा. मग तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला? आय होप तुम्हाला आवडला असेल. माझ्यासाठी हा खूप स्पेशल व्लॉग आहे, कारण ह्यात माझी प्रयागसोबतची एक चांगली आठवण आहे. सो आणि अजूनपर्यंत पण जे काही मी व्लॉग्स अपलोड केलेले आहेत कोकणातले, तर त्यात थोडीफार का असे ना त्याची झलक आहे, म्हणून मी ते अपलोड केलेत. ते माझ्यापर्यंतच न ठेवता सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून मी ते अपलोड केलेत.
असं नाही आहेत की मला व्ह्यूज हवेत किंवा काय कोकणातले आहेत म्हणून मी टाकते किंवा काय, असं काहीच नाही आहे. प्रत्येक व्लॉगमध्ये ना तो कुठे ना कुठे तरी आहे, म्हणून माझ्यापर्यंतच न ठेवता मी सगळ्यांसोबत ते शेअर करते. सो अजून मी बाकी काहीच नाही बोलणार. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल, आणि व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन ब्लॉगसोबत आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.